नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचे जे हप्त्याचे वितरण आहे ते आता पूर्णपणे संपलेलं आहे. सोमवारपासून कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. पडताळणीमध्ये जवळपास 77 लाख महिला या ठिकाणी अपात्र झालेला आहे, असा ऑफिशियली आकडा आहे. पण 77 लाख पेक्षा अधिक महिलांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले नाही, हे तेवढंच खरं आहे. कारण ज्या महिला पात्र असूनही त्यांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते या ठिकाणी पाठवण्यात आलेले नाही. तर यामुळे बऱ्याचशा महिलांची धावपळ होत आहे. त्यांना हेच कळत नाहीये, की त्यांचा अर्ज या ठिकाणी पात्र केलेला आहे की अपात्र केलेला आहे. तर अपात्र केला तर कोणत्या कारणामुळे या ठिकाणी अपात्र केलेला आहे आणि बऱ्याचशा महिला महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन पण त्यांना चांगले उत्तर मिळत नाहीये. अशा लाखो महिला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही, पात्र असूनही. सर्व महिलांचा त्रास वाचवण्यासाठी सरकारने आता 2 कामे करणे गरजेचं राहणार आहे. कारण लाखो महिला या ठिकाणी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चक्रा मारत आहेत. त्यांना त्या ठिकाणी बरेचसे उत्तर मिळत नाही काही-काही ठिकाणी. तर त्यांना उडवाउडवीची उत्तरं त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत सरकारने जर हे 2 कामे महिलांसाठी केली, तर त्यांची अडचण या ठिकाणी 100% दूर होणार आहे. तर ही 2 कामे कोणती असायला पाहिजे? तर पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं, की सरकारने लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रियेला सुरुवात करावी. हो महिलांनो, लवकरात लवकर तुमची जर ई-के-वाय-सी प्रक्रियेला सुरुवात झाली, ज्या महिला अपात्र झालेले आहे काही कारणास्तव, त्या महिला पुन्हा या ठिकाणी पात्र होणार आहे. कारण 77 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे आणि आणखी काही 10-15 लाख महिला अशा असेल की त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल. तर सरकारने लवकरात लवकर पुन्हा ई-के-वाय-सी सुरू करावी. कारण ज्या महिला अपात्र झालेल्या चुकीमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे की तांत्रिक कारणामुळे त्या महिला पात्र व्हायला पाहिजे. कारण ज्या महिला पात्र आहे त्या 100% या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे. कारण लाखो महिला अशा की ज्या रोजाने कामाला जातात, त्यांची योजना पण या ठिकाणी बंद झालेली आहे. तर अशा महिलांना न्याय मिळावा यासाठी सरकारने लवकरात लवकर ई-के-वाय-सी सुरू करावी. दुसरं आणि महत्त्वाचं असं की सरकारने माझी लाडकी बहीण या वेबसाईटवर एक नवीन अपडेट करायला हवे. यामध्ये ज्या महिला पात्र आहे किंवा अपात्र आहे हे त्यांना माहिती पडणे सोपे जाणार आहे. जसे की त्यांचा आधार कार्ड नंबर टाकला की त्यांना माहिती पडेल की महिला या ठिकाणी पात्र आहे की अपात्र आहे. कारण महिलांनो, हे जाणून घेण्यासाठी महिलांना महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जा चक्रा मारत आहे. जे पोर्टल महिला बाल विकास ऑफिसमध्ये त्याच प्रकारचे अपडेट जे आहे, हे जर लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर झाले, तर महिलांना माहिती पडेल की त्यांची योजना सुरू आहे की बंद आहे. त्यांची जर योजना बंद झाली असेल तर का झाली असेल हे कारण पण त्यांनी या ठिकाणी सांगायला पाहिजे. संपूर्ण पडताळणी ही ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे. म्हणून ऑनलाईन पद्धतीनेच माहिती पडायला पाहिजे. जी योजना बंद झाली तर का बंद झाली आहे. तर महिला बाल विकास विभागाला विनंती आहे की ह्या 2 गोष्टी तुम्ही लवकरात लवकर अपडेट या ठिकाणी करून घ्या. लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रियेला सुरुवात करा आणि माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन एक नवीन अपडेट करा. नवीन एक ऑप्शन उपलब्ध करून द्या की या ठिकाणी सुरू आहे की बंद आहे. आधार कार्ड क्रमांक टाकल्याबरोबर त्या ठिकाणी माहिती पडलं पाहिजे की तुमची माझी लाडकी बहीण योजना ही बंद झालेली आहे का, तर तुमची लाडकी बहीण योजना ही सुरू आहे का. तर हे जर 2 गोष्टी जर सरकारने केल्या तर लाखो महिलांचा वेळ या ठिकाणी वाचेल आणि लाखो महिला या त्रासापासून दूर होणार. ठीक आहे महिला, तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.